शाळा आहेत, कॉलेज आहेत, मराठ्यांकडे कारखाने आहेत, म्हणून मराठ्याला आरक्षण द्यायचं असा निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळ जवळ कारखाना दाखवतो, काढा ती जात आरक्षणाच्या बाहेर. तो जर निकष असेल तर, तुमचा जर तो निकष असेल, मराठी श्रीमंत आहेत यांना द्यायचं नाही, यांच्याकडे कारखाने, साखर कारखाने, यांच्याकडे शाळा आहेत, मी छगन भुजबळ जवळ कारखान्यात दाखवतो, काढा सगळी जात बाहेर. तो तुमचा निकष असेल. तुम्हाला जर वाटत असेल मराठ्यांजवळ पेट्रोल पंप आहे म्हणून यांना आरक्षण नाही, मी तुम्हाला परळेवाल्याकडे पेट्रोल पंप दाखवतो, काढा सगळी जात बाहेर. चालेल का? काय निकष आहे तुमचा आरक्षणाचा मला सांगा. तुम्हाला काय वाटतं हेच आम्हाला कळायला तयार नाही. व्यवसायावर जर आधारित तुम्ही आरक्षण दिले, असं जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा नियम असेल, निकष असेल, व्यवसायावर आधारित आपण त्यांना आरक्षण दिले, मग त्यांना मागास सिद्ध केले. विदर्भातल्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण दिलं शेती करतात म्हणून, व्यवसायावर आधारित. आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्ही काय वाटी आणतो का इकडे? काय निकष आहे? आम्हाला निकषच कळायला तयार नाही तुमचा. तुम्ही जर त्यांना मागास सिद्ध केले शैक्षणिक आणि नोकरीत, आम्ही दाखवतो आम्ही शैक्षणिक आणि नोकरीत सामाजिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून आम्ही दाखवतो तुम्हाला. चला. नाही, तुमच्या या विषयावरती दादा माझं सभागृहातलं भाषण आहे. मराठा समाज मागासवर्गीय कसा झाला? अनेक म्हणजे आपल्या 20 पिढ्यापासूनचा जो समाज मागे येत गेला, आज आपला समाज खरंच मागास यांना मागास सिद्ध केलेलंच नाहीये. आम्हाला केलंय 3दा, तरी आम्हाला आरक्षण नाही. गायकवाड कमिशनने केलं, सुक्रे कमिशनने केलं, आम्हाला नारायण राणे साहेबांच्या समितीने केलं. आम्हाला नाही आरक्षण. यांना कोणाला आहे? आता काहीतरी 40 जाती, काल ओबीसी समाजाची ते उपसमितीची बैठक झाली, 42 जणांची यादी घाला. का? इंग्लिश मध्ये शब्द चुकला होता म्हणे. म्हणे इथे शब्द चुकला होता म्हणे इंग्लिश मध्ये, तो आता बाजूला निघणार आहे. आमचा मराठ्याचा कुणबीचाच निघाणार काय? वा माणूस समाजला का बरं आमच्याबद्दल असं वागताय? काय केलं आमच्या गरीबाच्या लेकरांनी? तुमचं आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय वाटोळं केलंय? तुमच्या लगेच जाणार, कारण स्पेलिंग चुकली होती. काना मात्र हुकला होता, आता दुरुस्त करा.